चला आता आपण मेंदूवडा बनवूया. साबुदाणे घेतलेले आहेत 1 वाटी आणि 1 वाटी भगर घ्यायची आहे. वरीचा तांदूळ ते आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे बारीक. वरीचे तांदूळ पण 1 वाटीच आहेत, ते पण आपल्याला बारीक पिसून घ्यायचं. आता मिरची टाकायची आहे आणि जिरं टाकायचं आहे, ते वाटून घ्यायचं. आता शेंगदाण्याची चटणी कशी वाटायची ती बघूया आपण. शेंगदाण्याची चटणी कशी करायची. हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चेच घेतलेले आहेत. मिरची घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे दही टाकायचं आहे आणि 1 चमचा जिरा टाकायचा आहे. चला इथे मी तूप गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरं टाकणार आहे आणि आपण जिरं हे गॅसवरती गरम करायचं आहे. चला आता जिरं आणि तुपाची फोडणी देऊया चटणीला. आता चटणी आपली तयार झालेली आहे. जिरं आणि मिरची. चला आता शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि दही टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याला मस्त मलायचं, मतलब पाणी नाही घ्यायचं आहे आणि मलायचं. चला ते 2 बटाटे पण घेतलेले आहेत, ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मिश्रण एकजीव करून त्याला मळून घ्यायचं. चला असे मेंदूवडे आपले करून घ्यायचे आहेत सगळे. मस्त असा गोल करायचा आहे आणि अशा प्रकारे सगळे बनवून घ्यायचे. चला आता तेल आपला ठेवलेला आहे गरम करायला, तर आपण एकच वडा आता तेलामध्ये सोडायचं आहे. तेल गरम झालं आहे की नाही ते बघा आणि अशा प्रकारे आपलं तेल गरम अजून थोडं झालं नाही. चला वरीचा आणि साबू तांदळाचा मेंदूवडा आपला खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला ते नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. स्वस्त खा, मस्त राहा.